साईराम भावांनो, आज आपण बनवणार आहोत आवळा जेली रेसिपी। आवळा हा शरीरासाठी खूप फायदेमंद आहे। तर चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इडलीच्या कुकरमध्ये मी 1-1.5 तांब्या पाणी टाकून वरनं जाळी ठेवून घेतली आहे। इथे मी घेतलेत अर्धा किलो आवळे। तर आपण सगळे आवळे रचून घेणार आहोत। 10 मिनिटं झाले की आवळे शिजतील। आवळ्याच्या फोडी मोकळ्या झाल्या की समजायचं आवळे शिजले। आवळ्याला आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहेत। थंड झाले की आवळ्याच्या फोडी मोकळ्या करून घ्या आणि बिया वेगळ्या काढून ठेवा। तर ह्या बियांचा काय उपयोग होईल मित्रांनो, ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आता एका मिक्सरच्या जारमध्ये ते भरून आपण वाटून घेणार आहोत। तर हे आता मी वाटून घेतलेलं आहे। वाटताना याच्यामध्ये अजिबात लम्स वगैरे राहू देऊ नका, एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्या। त्यानंतर दुसऱ्या मिक्सरच्या जारमध्ये मी 1-1.5 चम्मच ओवा आणि 1-1.5 चम्मच जिरं असं घेतलं होतं आणि 1 वाटी साखर, ते पण आपण वाटून घेणार आहोत। तर हे पण मी आता वाटून घेतलेलं आहे। वाटताना मी याच्यामध्ये नंतरून आणखी 1 वाटी साखर ॲड केली आहे, म्हणजे 2 वाटी साखर मी त्याच्यात टाकली। आता आपण जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट आपण 5-10 मिनटं शिजवून घेऊ। ती 5-10 मिनटं शिजवली की त्याच्यामध्ये आपण ती वाटलेली साखर टाकून घेणार आहोत। तर ही पूर्ण साखर आपण याच्यामध्ये टाकून घेऊ। परत आपण याला 5-1 मिनटं शिजवणार आहोत। साखरेचं पाणी सुटलं की ते पाणी आटल्यावरती आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चम्मच काळं मीठ, 1 चम्मच पांढरं मीठ आणि अर्ध्या वाटी पाणीमध्ये मी 4-5 चम्मच कॉर्नफ्लोअर मिक्स करून घेतलं आहे। ते पाणी आपण आपल्या पेस्टमध्ये टाकून घेणार आहोत। हे कॉर्नफ्लोअरचं पाणी टाकलं की लगेच पटकन मिक्स करायचं, नाही तर मध्येच गिठोळ्या बांधल्या जातील आणि आपली रेसिपी बिघडेल। 10 मिनटं हे शिजलं की याचा कलर डार्क होतो। त्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत 1 चम्मच तूप आणि आणखी 10-1 मिनटं शिजवल्या गेल्यानंतर प्लेटला तूप लावून घेतलं होतं, त्याच्यामध्ये आपण ते पेस्ट टाकून पसरवून 10 मिनटं त्याला रेस्ट देणार आहोत। 10 मिनटानंतर प्लेटमधनं त्याची पूर्ण पापडी बाहेर निघेल। त्यानंतर चाकूला ऑइल लावून आपण त्याचे बारीक बारीक पीसेस कट करणार आहोत। त्यानंतर वरनं पिठी साखर टाकून आपण जे पीसेस कट केले होते ते 1-1 पीस मोकळे करून घेऊ। आता ही आपली रेसिपी बनवून रेडी झालेली होती। तर तुम्हीही बनवा, ट्राय करा आणि मला कमेंट करा। तर पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत। तोपर्यंत ओम साईराम।